आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपला यश, आपलं ज्ञान, आपली कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देव. ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, आमचे दैवत, गोरगरिबांचे कैवारी, ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ, एक आदर्श नेतृत्व माननीय श्री हसनसो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ऐनापूर गावच्या विद्यमान सरपंच उषाताई मांगले. नमस्कार, मी पिंटू मांगले, माजी उपसरपंच ऐनापूर, तसेच सामाजिक कार्यकर्ते, शाळा समिती उपाध्यक्ष, तसेच विविध संघटनेवर कार्यरत असतो. आदरणीय आमचे जिल्ह्याचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार हसनसो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच त्यांचा जन्म हा रामनवमी दिवशीच झाला. आनंद असा वाटतो की त्यांच्या कामाची पद्धत बघितला तर जिल्ह्यात अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. तसेच आम्ही आमच्या पंचकृषीतून एवढी मोठी कामं केलीत. बांधकाम कामगार असेल, साहेबांचं श्रावणबाळीची कामं असेल, वैद्यकीय क्षेत्रातले असेल, आमच्या ऐनापूर गावातून तमाम भरपूर कामं त्यांनी केलीत. मला वाटतंय ऐनापूरमधून किमान 500 ते 600 श्रावणबाळ संजय गांधी पेन्शन पण पोचण्याचं काम आम्ही साहेबांच्या माध्यमातून इथपर्यंत केलेलं आहे. घरपोच सेवा देण्याचे काम आम्ही स्वतः करतो आहे. खरंच त्यांना दैवत मानलं तर काही हरकत नाही आहे. म्हणून खरोखरच आम्ही त्यांना गावच्या वतीनं तसेच आमच्या ग्रामस्थ ऐनापूरच्या वतीनं शुभेच्छा. तसेच त्यांनी विकासाचा डोंगर उभा करताना गावात तळागाळात जाऊन जे काम केलंय ते कुणालाही न जमण्यासारखं आहे. कारण आम्ही स्वतः पाठपुरावा करून त्याच्या मार्फत जाण्याचं काम आहे. आम्हाला भाग्यच त्यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे. आणि खरोखरच बांधकामचं किट असेल, घरपोच देण्याचं काम केलं आहे. परत श्रावणबाळ संजय गांधी घराघरा जाऊन पोचून त्यांना खाती काढण्यापर्यंत त्यांना पैशाचे मोबदला जे संजय गांधी श्रावणबाळमध्ये जे आम्ही काम करतो त्यांना तिथपर्यंत खातं काढण्यापर्यंत, बँकेत पोहोचून घेण्यापर्यंत पैसे मिळवून आपण त्यांची लोकांना सेवा देण्याचा आम्ही मांगले कुटुंबाच्या वतीने पुढाकार घेऊन करत असतो. ह्यातच आमचा खरा आनंद आहे. ऐनापूरमधील ग्रामदैव ईश्वरलिंग मंदिर येथे साहेबांनी कॉन्क्रीटीकरण तसेच पियूम ब्लॉक बसण्याचंही काम त्यांनी केले आहे. तसेच मला वाटतं ओपन जिमचंही काम केलेलं आहे. तळागाळात जाऊन गल्ली बोळापर्यंत पियूम ब्लॉक, रस्ते, गटर्स, मला वाटतं मंगाई मंदिर देखील तिथं त्यांनी जे चौतरा बांधला आहे चारी बाजून कठडा, त्यांनीच ते काम केले. तसेच मला वाटतं डांबरीकरांचे कामाचे ठराव देखील दिलेले आहेत मला वाटतं. आणि बरेचसे आरोग्य केंद्राचं पण काम उभारून त्यांनी काम केले. दर्गा मस्जिद तिथं देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. संरक्षण कठडा देखील मध्ये काम केले. साहेबांचं यामध्ये भरपूर मोठं योगदान आहे. गावाचं नाव लौकिक याच्यामुळे झालेलं आहे. आनंद आहे. आणि खरोखरच मनापासून साहेबांसाठी मनपूर्वक आणि गावच्या वतीनं, ऐनापूर ग्रामपंचायतीच्या वतीने, तसे पंचकृषी सर्वच जे तरुण युवक असतील किंवा सर्व मित्रपर्व यांच्या मार्फत आम्ही खरोखर मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.